आणि अंतराळातून यानंतरची पुढची बातमी आहे ती पृथ्वीच्या गर्भातून। जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असा किलाउआ ज्वालामुखी अमेरिकेतल्या हवाई बेटांवर धगधगतोय। ज्वालामुखीच्या उद्रेकाचे धक्कादायक व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत। पण हा ज्वालामुखी धोकादायक आहे का? यापूर्वी असा प्रकार कधी घडला होता? आणि पुन्हा एकदा म्हणजे गेल्या डिसेंबरपासून सतत किलाउआ धगधगत असल्यामुळे याचे आता आणखीन काही परिणाम पृथ्वीला भोगावे लागणार आहेत का? पाहूया एक रिपोर्ट। हवाई जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक। 1300 फूट उंच लाव्हा जमिनीतून उसळला। ज्वालामुखीचा उद्रेक पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी। अमेरिकेच्या हवाई बेटावर मोठं संकट ओढवलंय। या हवाई बेटांवरील जगातील सर्वात भयावह ज्वालामुखी किलाउआ पुन्हा जागरूक झालाय। ज्वालामुखीतून तब्बल 1300 फूट उंच लाव्हा आणि राखेचे फवारे उसळताना दिसतायत। या भीषण दृश्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वैज्ञानिकांनी याला अलीकडच्या दशकातील सर्वात तीव्र ज्वालामुखीचा उद्रेक म्हटलंय। शनिवारी रात्री 11:15च्या सुमारास ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला। जमिनीच्या पोटातील लावा बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच आकाश लालसर झालं। 2018 मध्ये किलाउआचा प्रचंड उद्रेक झाला होता आणि त्यात शेकडो घरं उद्ध्वस्त झाली होती। ऑक्टोबर 2025 मध्ये लावा 1500 फुटांपर्यंत उंच उडाला होता। मे 2025 मधील उद्रेकात लावा 300 फुटांपर्यंत पोहोचला होता, तर डिसेंबर 2024 मधील उद्रेकात लावा 260 फूट उडाला होता। मात्र यावेळचा उद्रेक सध्या क्रेटर पुरता मर्यादित आहे। तरीही वैज्ञानिक 24 तास या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। हवाईच्या पर्यटन विभागाने सुरक्षा नियमांचं कठोर पालन करण्याचे आदेश दिलेत। पार्कमधील प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे। हवाईमध्ये ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते। गेल्या अनेक दशकांपासून किलाउआ शांत होता। हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी महत्त्वाचा मानला जातो। याचा उद्रेक अनेकदा होतो आणि गेल्या काही वर्षांपासून तो सतत सक्रिय आहे। किलाउआ ज्वालामुखी अंदाजे 2,10,000 ते 2,80,000 वर्ष जुना आहे। सुमारे 1,00,000 वर्षांपूर्वी तो समुद्र सपाटीच्या वर आला। हवाई बेटांवर असलेल्या 5 ज्वालामुखींपैकी तो सर्वात जास्त सक्रिय आहे आणि पृथ्वीवरील सर्वात व्यस्त ज्वालामुखींपैकी एक आहे। किलाउआ प्रमाणेच हवाई बेटांवर असे 6 ज्वालामुखी आहेत। ते नेहमी सक्रिय असतात। मौना लोआ जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे, तर किलाउआ जास्त सक्रिय आहे। हा ज्वालामुखी कसा तयार झाला यावर शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करतायत। त्यात वाहत असलेल्या लाव्हाबाबत माहिती संकलित करण्यात येते। ज्वालामुखी ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली नैसर्गिक विवरं आहेत। त्याद्वारे मॅग्मा, लाव्हा, राख इत्यादी वितळलेले पदार्थ पृथ्वीच्या अंतर्भागातून स्फोटांसह बाहेर पडतात। पृथ्वीवर 7 टेक्टॉनिक प्लेट्स आणि 28 सब टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे ज्वालामुखी तयार होतात। पृथ्वीवर अंदाजे 1350 सक्रिय ज्वालामुखी आहेत। गेल्या 10,000 वर्षात सुमारे 1500 ज्वालामुखींचा उद्रेक झालाय। दरवर्षी साधारणपणे 60 ते 80 ज्वालामुखींचा उद्रेक होतो। ही संख्या बदलत राहते, कारण काही ज्वालामुखी शांत होतात तर काही पुन्हा सक्रिय होतात। त्यातही हवाई बेटांवरील हे 6 ज्वालामुखी शास्त्रज्ञांसाठी अभ्यासासाठी नवनवी दारं खुली करून देत असतात। पृथ्वीच्या गर्भात सुरू असलेले बदल आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हामुळे अनेक पैलूंचा अभ्यास करता येतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।